नमस्कार, मी आपल्या सर्वांचे एस-एम-ई चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर सगळ्यात मोठी जी न्यूज होती ज्याला ग्लोबल मार्केट खूप लक्षपूर्वक पाहत होतं की अमेरिकन सेंट्रल बँक US फेडने त्यांच्या इंटरेस्ट रेटवरती काय ॲक्शन घेईल, कारण की त्यांची FOMC मीटिंग होती। जशी आपल्या भारतामध्ये MPC मीटिंग वगैरे असते, तर त्यांची मीटिंग काल होती, म्हणजेच आज पहाटे झाली, अर्ली मॉर्निंग, आणि त्याविषयी प्रेस कॉन्फरन्ससुद्धा झालेली आहे। त्यात काय झालं त्यावरती मार्केट एक्सपेक्टेशन काय करत होतं, तर ते ॲक्च्युली काय झालं की त्यात इंटरेस्ट रेट अनचेंज ठेवण्यात आलेले आहेत। रेट हायकी केले नाहीत किंवा कटसुद्धा केले नाहीत। जे आधी इंटरेस्ट रेट होते तेच आताही रेट ठेवण्यात आलेले आहेत व हे एक्सपेक्टेडही होतं। म्हणजे असं काही नाही की मार्केट वॉज नॉट एक्सपेक्टिंग, हीच व्हेरी क्लिअरली एक्सपेक्टेड की यावेळी इंटरेस्ट रेटमध्ये कोणतेही चेंज होणार नाहीत। आता सर्व गेम हा आहे की त्यांची कॉमेंट्री काय असेल, जो US फेड आहे तो मार्केटला कसे पाहत आहे, कोणत्या गोष्टीवर तो फोकस करत आहे, तर कोणत्या डेटावर ते फोकस करत आहे त्याच्यावर मार्केट थोडं अधिक लक्ष देण्याचा प्रयत्न करत होतं। तर त्यात काय गोष्टी होत्या त्यातील मेन हेडलाईन सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर त्यात त्यांनी बोललं की इन्फ्लेशनचे जे एक्सपेक्टेशन आहे ते त्यांनी वाढवलं आहे। जानेवारी महिन्यामध्ये त्यांची मीटिंग झाली होती, तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आमचे एक्सपेक्टेशन आहे की 2.5% इन्फ्लेशन असेल, असा आमची अपेक्षा आहे की यावर्षी एवढी महागाई असेल किंवा राहील 2025मध्ये। आता त्यांनी ते 2.7% केलेलं आहे, म्हणजे 0.2% इन्फ्लेशनचे टार्गेट त्यांनी वाढवलं आहे। तर हे एक थोडंसं निगेटिव्ह आहे की याचा अर्थ असा आहे की त्यांची जी म्हणजे त्यांचं जे अपेक्षा होती ती त्यामध्ये त्यांनी इन्फ्लेशन वगैरे वाढेल असं सांगितलं आहे। आणि ते म्हणाले की तेच टॅरिफ म्हणजे काही टॅरिफ वगैरे लावले जात आहेत, त्यांनी त्यांचे स्टँडर्ड आन्सर दिलं की त्यामुळे आम्हाला वाटतं की महागाई थोडीशी वाढवली पाहिजे। दुसरी म्हणजे त्यांनी असेही म्हटलं की आमची जी GDP ग्रोथ आहे, जी पूर्वी त्यांनी सांगितली होती की डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये, त्या तुलनेत आता त्यांनी एक्सपेक्टेड आहे की त्यांना GDP ग्रोथ रेट स्लोअर आहे। तर त्यांनी असंही म्हटलं आहे की 2025मध्ये आमचे GDP ग्रोथ रेट 0.7% असेल, म्हणून ते असेही म्हणत आहेत की स्लो डाऊन देखील येणार आहे, म्हणजे अंदाज आहे त्यांचा, म्हणजे थोडा स्लो वगैरे होत आहे इकॉनॉमी पूर्वीपेक्षा। व हेही ते बोलत होते की इन्फ्लेशनही काहीसं वाढत आहे, पण सोबतच ते असेही म्हणत होते की आमच्या रेट कट बाबतीत बोलायचं म्हणलं तर आम्ही यावर्षी डिसेंबरपर्यंत 2 इंटरेस्ट रेट करू शकतो, ते आताही म्हणत आहेत आणि आताही ते करणार आहेत असं म्हणू शकतो आपण। जर आपण काय डिफरन्सेस पाहिले तर त्यांच्या मीटिंगमध्ये 19 लोक आहेत, म्हणजे 19 पॉलिसी मेकर वगैरे आहेत। पूर्वी 15 लोक हे बोलत होते, आता 11 लोक वगैरे बोलत आहेत। त्यामुळे फार कमी लोक वगैरे म्हणत आहेत की कमीत कमी या वर्षी 2 इंटरेस्ट रेट कट करू शकतात ते। तर मार्केटमध्ये एक गोष्ट वगैरे हीच गोष्ट आहे जी की पॉझिटिव्ह गोष्ट वगैरे राहिली आहे। आणखी एक गोष्ट पाहिलं तर सेंट्रल बँकेने त्यांच्या बॅलन्स शीटमधील रिडक्शन कमी करण्याच्या योजनेसाठी मान्यता दिली आहे। त्यांचे असेट पोर्टफोलिओ $6.8 ट्रिलियन इतका आहे, जो की खूप वाढला होता, जबरदस्त, अप्रतिम। मला वाटते की कोविड दरम्यान तो 2.5 ते 8पेक्षाही जास्त झाला होता। आणि मग त्याने वगैरे मार्केटमधून हळूहळू ती लिक्विडिटी कमी केली आहे। तर त्यांनी त्यांची बॅलन्स शीट आणि त्यांच्या असेट पोर्टफोलिओ वगैरे कमी केलेलं आहे टू $6.8 ट्रिलियन। पण आता ते म्हणत आहेत की ते त्यांचे रिडक्शन कमी करतील, म्हणजेच मार्केटमध्ये थोडीशी लिक्विडिटी असेल। मला वाटतं की ती एकमेव गोष्ट पॉझिटिव्ह होती किंवा आहे।
आहे. बाकी तर एक्सपेक्टेडच होतं की अर्थात इंटरेस्ट रेट सगळ्यांनाच अपेक्षित होतं की त्यामध्ये कोणतेही बदल होणार नाहीत, ते वाढवले जाणार नाहीत किंवा कमी होत नाहीत. आणि यावेळी तेच झालं आहे आणि तेच राहिलं आहे. जर जर ते याशिवाय वगैरे काही अलग झालं असलं तर मार्केटने त्यानुसार रिॲक्शन वगैरे दिलं असतं. तर US मार्केटने त्याला त्यांच्या मॉर्निंगमध्ये म्हणजे पॉझिटिव्ह वगैरे होतं. मला वाटतं की मीटिंगनंतरही मार्केटमध्ये कोणताही मोठा परिणाम झालेला नाही, कारण की त्यांच्या अपेक्षेप्रमाणे झालेलं आहे. तेच त्यांनी एक्सपेक्टेड केलं होतं की त्यामुळे मार्केट वगैरे पॉझिटिव्ह राहिलं. S&P 500 असो किंवा नॅसडॅक 100 असो हा पॉझिटिव्ह होता. पण 10 year निश्चितपणे थोडीशी कमी झाली आहे. ती 4.3 वरती होती, आता ती 4.26 वरती झाली आहे. कारण की त्यांना असं वाटत होतं की कदाचित आता इंटरेस्ट रेट कट नाही करणार ते, कारण की इन्फ्लेशनचे एक्सपेक्टेशन थोडं जास्त आहे. ठीक आहे. तर तर सर्व गोष्टी वगैरे आहेत. पण तरीही ते म्हणाले की आम्ही आणखी 2 एक्सपेक्टेशन करत आहोत. तर कदाचित त्यात थोडीशी कमतरता आली आहे. US म्हणजे पहिला जे 15 मेंबर म्हणत होते आता केवळ 11 मेंबर म्हणत आहेत. आणि US 10 year जो आहे तो 4.25 वर आलेला आहे. 4.3 वरून थोडीशी घट वगैरे झाली आहे. राईट. तर या गोष्टी वगैरे महत्त्वाच्या होत्या. तर क्रूड ऑइलवरती याचा जास्त इम्पॅक्ट वगैरे झाला नाही, काही इम्पॅक्ट झालेला नाही. ब्रेंट क्रूड अराउंड 71 वरतीच चालू आहे. गोल्ड प्राइस कन्स्टंटली वाढत आहेत बिकॉज ऑफ ऑल दिस अनसर्टनिटी अक्रॉस द वर्ल्ड अँड ग्लोबल अँड टॅरिफ्स. आणि आता ही वार्स वगैरे चालूच आहेत किंवा ते युद्ध वगैरे चालूच आहेत. सीजफायर वगैरे त्याबद्दल वगैरे चर्चा सुरूच आहेत. पण दोन्ही गोष्टी वगैरे अजूनही ते बंद झाले नाहीत. सेम विथ इस्रायल हमास, सेम विथ रशिया युक्रेन. ठीक आहे. तर इथे या सगळ्या गोष्टी वगैरे चालूच आहेत. तर पुढे म्हणलं तर काल युक्रेन वॉरबद्दल आणखी एक महत्त्वाचे अपडेट वगैरे इनडायरेक्टली आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन प्रेसिडेंटची अँड युक्रेनच्या प्रेसिडेंटची चर्चा केली आहे. तर आता ॲटलिस्ट तेथे क्विक मुवमेंट वगैरे चालू आहेत. म्हणजे एक्सपेक्टेशन आहे की आता वार तर ॲटलिस्ट क्लोज व्हायला पाहिजे व्हेरी सून. जर असे झाले तर सर्वांना अपेक्षितच आहे की क्रूड ऑइलमध्ये थोडीशी कपात व्हायला हवी, प्राइजेसमध्ये थोड्या कमी व्हायला हव्यात. कारण की रशियन ऑइल थोडंसं इझिली होईल, म्हणजे सहजपणे मिळू शकतं. म्हणजे तेथे काही निर्बंध वगैरे लावले आहेत ग्लोबलने, युरोपने, स्पेशली USने ऑन रशियन ओव्हरऑल त्यांच्या गुड्स वगैरे त्यावर ते लावलेले आहेत त्याबद्दल. तर कदाचित ते काढून टाकले पाहिजे ॲज पर द पार्ट ऑफ द डील. हे एक्सपेक्टेड आहे, म्हणून हे एक पॉझिटिव्ह इंडिकेटर राहील. अँड ओव्हरऑल सप्लाय ही जो राईट म्हणजे युक्रेनमधून गहू वगैरे येत असतात, ॲग्रिकल्चर प्रोडक्ट इत्यादी येत असतात, इत्यादी देखील येत असतात रशिया अँड युक्रेनमधून मोठ्या प्रमाणात येत असतात. म्हणजे ते म्हणजे ते एकदा उपलब्ध झालं की जगभरातील फॉर्मल सप्लाय चेनचा तो भाग वगैरे होईल आणि म्हणजे थोडं आणखी बेटर होईल. म्हणून मागेच्या दृष्टिकोनातून क्रूड ऑइलचे दरही कमी झाले पाहिजे आणि इतरही वस्तूचे कमोडिटीज प्राइजेसही थोड्या कमी होऊ शकतात बिकॉज ऑफ दिस वॉर. तर एक्सपेक्टेड आहे की देअर इज कन्सिस्टंटली अपडेट. म्हणजे आता जे
कंटिन्यू अपडेट येत आहे. तर US प्रेसिडेंट टॉकिंग टू रशियन प्रेसिडेंट डायरेक्टली. मला वाटतं की त्यांची थेट म्हणजे तिसऱ्या वेळेस त्यांची चर्चा वगैरे झाली आहे मागील 1 ते 1.5 महिन्यामध्ये. दॅट इज द व्हेरी पॉझिटिव्ह थिंग्स. आणि प्लस नाऊ आफ्टर द जेलेस्की जेव्हा व्हाईट हाऊसमध्ये त्यांनी वगैरे त्यांची टीम घेऊन वगैरे आले होते, तर त्यावेळी काही घडलं होतं. त्यात संपूर्ण वगैरे काही इश्यू वगैरे तयार झाले होते. त्यानंतर पुन्हा बोलणे वगैरे झालं आणि पुढे जाऊन ही ओव्हरऑल मार्केटच्या दृष्टिकोनातून एक चांगली बातमी वगैरे आहे असं मला वाटत आहे. तर पुढे बाकी आपला बँक ऑफ जपानने काल त्यांची मीटिंग वगैरे झाली आणि त्यांनी इंटरेस्ट रेट वाढवले नाहीत. त्यांनी त्यांची इंटरेस्ट रेट देखील 0.5% वरच स्थिर ठेवले आहेत. बट ते म्हणाले की येस अनसर्टनिटी राहिली आहे किंवा वाढत आहे, स्पेशली US टॅरिफ पॉलिसीजवरती. म्हणजे आणि त्यांनी असेही ते म्हणत होते की या गोष्टीचा जपानवर मोठा परिणाम होईल, कारण की एक्सपोर्ट ऑफ जपान चांगली आहे टू US, स्पेशली ॲल्युमिनियम, स्टील इत्यादीवरती एक्सपोर्ट चांगला आहे. आणि अमेरिकेने त्यांच्यावर मोठे टॅरिफ म्हणजे लादले असतील तर व ते राहिले तर त्यामुळे जपानच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल आणि उर्वरित जपानच्या महागाई दर देखील जवळपास 4% जात आहे, म्हणजे चालला आहे. तो 2 वर्षाच्या उच्चांकावर तो आहे, म्हणजे हायला टच केलेला आहे. म्हणून हेही अपेक्षित आहे की बँक ऑफ जपान ही व्याजदर वाढू शकते. ते कमी होणार नाहीत. इथे वाढवण्याबाबतीत चर्चा वगैरे होत आहे. जपान जगापासून ॲटलिस्ट उलट्या दिशेनं वगैरे धावत असतो जेव्हा गोष्टी वगैरे जगामध्ये कमी होत असतात, म्हणजे रेट वगैरे, तेव्हा सगळेच वगैरे वाढत असतात, तेव्हा हे कमी करत असतात व आता हे सर्व वगैरे कमी करण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहेत. तर ते एकदम उलट दिशेने ते वाढवण्यासाठी ते पावले टाकत आहेत. म्हणजे किमती आधी खूप कमी होत्या आहेत, म्हणून आता ती वाढायला नकोत. मुळात आता ती वाढवण्याविषयी वगैरे वाढवण्याबद्दल वगैरे बोलत आहेत रेट वगैरे. तसंच पुढील म्हणलं तर आता एप्रिल टू ची एक म्हणजे डेडलाईन वगैरे आहे. डेडलाईन रेसिप्रोकल टॅरिफची जी US प्रेसिडेंटनं वगैरे दिली आहे. तर काल ट्रेझरी सेक्रेटरीचे काही स्टेटमेंट वगैरे आले आहेत. त्यावरती अधिक वेळ वगैरे म्हणजे देता येईल की वी आर सेंड कंट्री वाईज टू कंट्री. तर एक कंट्रीला ते पाहत आहेत की आणि त्यांच्या बेसिसवर आमचे काही निगोशिएशन वगैरे सुद्धा सुरू आहेत. तर एक्सपेक्टेड आहे की कदाचित 2 एप्रिल रोजी भारतासाठी मोठा निर्णय वगैरे घेतला जाणार नाही. तरीही भारतावर त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात असल्याची अपेक्षा वगैरे तेवढी नाही. बट स्टील ओव्हरऑल या गोष्टी वगैरे आहेत. कदाचित डेडलाईन आणखी वाढवली जाऊ शकते आणि निगोशिएशनसाठी टाईम वाढवण्यात येईल रादर दॅन 2 एप्रिल, राईट, ॲटलिस्ट फॉर इंडिया परफेक्टिवली असं मला वाटत आहे. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ही विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.